माझ्या मागच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप छान पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या, त्यासाठी खूप धन्यवाद. पण काही कमेंट्स अशाही होत्या की 4 महिन्याच्या बाळासोबत हे सगळं पॉसिबल आहे, पण बाळ रांगायला लागलं, चालायला लागलं की कळेल. मी तो व्हिडिओ लोकांना सांगण्यासाठी बनवला नव्हता की बाळाला सांभाळून सगळं करणं खूप इझी आहे किंवा प्रत्येक आईने हे केलंच पाहिजे. मी फक्त माझं रुटीन शेअर केलं होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक बाळ सारखं नसतं. काही बाळं जास्त अटेन्शन मागतात, तर काही थोडी शांत असतात. त्याला तुलनेने थोडी शांत आहे, त्यामुळे मला घरचं काम आणि बाकी गोष्टी मॅनेज करणं थोडं सोपं जातं. आणि मला एक मुलगासुद्धा आहे आणि त्यालासुद्धा मीच सांभाळलेलं आहे आणि त्यासोबत माझं घर आहे. त्यामुळे मला अनुभव या गोष्टीचा आहे. आणि खरं सांगायचं तर बाळ जसं-जसं मोठं होतं ना, तसे-तसे अनुभवसुद्धा बदलत जातात. प्रत्येक स्टेज ही नवीन काहीतरी शिकवते. काही गोष्टी चॅलेंजिंग असतात, पण त्यातही एक वेगळी मजा असते आणि सुंदर एक्सपिरियन्स असतो. म्हणून मी कोणाशी कंपेअर नाही करत. प्रत्येक आईचा प्रवास हा वेगळा असतो आणि त्या सगळ्या आपल्या परीने बेस्टच करतात. आता मी तिला झोपवलं आहे आणि माझी सगळी कामं मी करते. मी माझा दिवस आधीपासून थोडा सेट करून ठेवला आहे. सकाळची कामे सकाळीच, संध्याकाळची आणि रात्रीची तेव्हाच. त्या वेळेतच ती कामं करून घेते. कारण कामं पुढे ढकलली ना, तर एकदम खूप जास्त साचतात आणि मग मॅनेज करणं जरा कठीण होतं. बस एवढंच आहे. थोडंसं प्लॅनिंग, थोडंसं रुटीन आणि बाळाच्या वेळेनुसार स्वतःला ॲडजस्ट करते आणि बऱ्याच गोष्टी मॅनेज होतात. तर असा होता माझा आजचा मिनी व्लॉग. बाकी कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि या व्हॅक्यूम क्लीनरची लिंक हवी असेल तर मला लिंक कमेंट करा. तुम्हाला लिंक मिळून जाईल. तोपर्यंत बाय.